जगभरामध्ये खळबळ माजवलेल अशा एप्स्टीन सेक्स स्कॅन्डलची फाईल आता आज उघडणार आहे। अमेरिकेच्या संसदेमध्ये ही एप्स्टीन सेक्स स्कॅन्डलची फाईल उघडणार आहे। यामध्ये 95,000 फोटो आहेत अशी माहिती आहे। एप्स्टीन सेक्स स्कॅन्डलशी संबंधित 68 नवीन फोटो समोर आलेले आहेत। हे फोटो काल रात्री उशिरा अमेरिकन हाऊस ओव्हरसाईट कमिटीमधील डेमोक्रॅटिक कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध केलेत। यापैकी 2 फोटोंमध्ये अब्जाधीश बिल गेट्स महिलांसोबत दिसतात। एप्स्टीन फाइल्स प्रसिद्ध झाल्यानंतरच ही माहिती आता समोर येईल। यापूर्वी 12 डिसेंबर रोजी बिल गेट्सचे 19 फोटो प्रसिद्ध करण्यात आले होते। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात जेफ्री एप्स्टीन फाइल्स प्रकरण नेमकं काय आहे। 2005 साली एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले। तर फ्लोरिडा पोलिसांनी जेफ्री एप्स्टीन याच्यावर गुन्हा दाखल केला। प्रकरणाच्या चौकशी दरम्यान एप्स्टीन याच्या घराची झडती घेण्यात आली। घरातनं अनेक मुलींची आक्षेपार्ह छायाचित्र यावेळेला आढळून आली। अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करून वेश्यावृत्तीसाठी त्यांना प्रवृत्त केलं जातंय हे लक्षात आलं। जेफ्री एप्स्टीनला 2008 साली दोषी ठरवण्यात आलं। खटला सुरू असताना 2019 साली तुरुंगातच त्याचा मृत्यू झाला। एप्स्टीनचे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह संबंध होते। तर माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, एलॉन मस्क, बिल गेट्स यांचाही संबंध होता। 2011 ते 2018 या कालावधीमध्ये एप्स्टीनच्या ईमेलचा डेटा काढण्यात आला, ज्यामध्ये 20,000 पेक्षा अधिक पानांचा समावेश होता। बऱ्याचशा ईमेलमधलं संभाषण हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित होतं। तर अमेरिकेमध्ये एप्स्टीन फाइल्स सार्वजनिक करण्याची मागणी जोर धरू लागली। मागणीचा रेटा वाढताच फाईल सार्वजनिक करण्याबाबत संसदेत प्रस्तावही मंजूर करण्यात आला। आणि आता आजच हा प्रस्ताव जो मंजूर झालेला आहे त्या फाइल्स ओपन करण्यासाठीचा, त्यामुळे आज या फाइल्स ओपन होणार आहेत।